आज की सभा में बड़ी जबरदस्त संख्या में आए हुए आप सबको मैं लाल सलाम पेश करता हूं। आप इधर आए और बैठ गए, भाग नहीं गए, क्योंकि हमारे साथ जो पुलिस वाले आए थे उनको वॉकी टॉकी पर मैसेज आ रहे थे, साहेब कोणीच जात नाही, साहेब सगळेच बसून आहे, साहेब सगळे जे गेले खाऊ गल्लीमध्ये ते एका मिनिटात परत येतील अशी स्थिती आहे। तेव्हा तुम्ही सगळे इथे बसलात, या महिला ज्या इथे बसल्यात त्यांचं खास अभिनंदन। आम्ही 7 तारखेला मोर्चा काढला होता, त्या मोर्चात या जिथे बसले होते ही बघी मोबाईल करते ती याच ठिकाणी बसली होती, यावेळेला पण त्याच ठिकाणी किती जणी इथे तिच्या बरोबर त्या ठिकाणी बसल्या। तुम्ही जी चिकाटी दाखवली, आपने जो जोश दिखाया, उस वजह से हम कुछ पा के वापस आए हैं। एक नेहमी लक्षात ठेवायचं, कचरा वाहतूकच्या 3 केस आम्ही कोर्टात जिंकलो। पहिले 1240, नंतर 2700 2017 मध्ये आणि आता 2025 मध्ये 580। त्या तिन्ही केस लिहावी लागते ना, ते लिहिण्याचं काम कॉम्रेड दीपक भालेराव यांनी केलं। अरे होलसेल मध्ये टाळी वाजवा ना जरा मध्ये मध्ये। ते शिक्षणाने वकील नाहीत, ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत, पण कामगार चळवळीमध्ये गेले 53 वर्ष काम करून वकिलांना जेवढं माहित नाही तेवढं त्यांच्याकडे धन साठलेलं आहे। म्हणून त्यांचं सारखं जीववर खाली होत होता की एसओपी मध्ये तथाकथित कंत्राटी कामगार असं न म्हणता डायरेक्ट कंत्राटी कामगार म्हटलेलं आहे। का त्यांना भीती होती? त्यांना भीती होती याचं कारण कोर्टातला अनुभव। उद्या समजा हे अग्रीमेंट बीएमसी ने पाळलं नाही आणि परत कोर्टात जायची वेळ आली तर बीएमसी दाखवणार, हे बघा केव्हीएसएस वाल्या 5012 कामगारांनी लिहून दिलंय की आम्ही कंत्राटी कामगार आहोत, एमएमयूच्या 3500 कामगारांनी लिहून दिलंय आम्ही कंत्राटी कामगार आहोत, म्हणजे शादी से पहिले विधवा। म्हणून ते होतं, म्हणून आम्ही काय केलंय, फॉर्म भरताना मागच्या बाजूला एक कॉलम आहे अधिक माहिती, तर ती अधिक माहिती आम्ही देतोय। एमएमयू ने पण तसंच लिहावं असं आम्हाला वाटतं की माझ्या न्यायालयातल्या भूमिकेला, माझ्या न्यायालयातल्या म्हणण्याला बाधा न येता मी हा फॉर्म भरत आहे। न्यायालयातली भूमिका काय की आम्ही कंत्राटी कामगार नाही, आम्ही बीएमसीचे कामगार आहोत, बरोबर आहे ना? बर चला, तुमच्यापैकी कोण कोण कंत्राटी कामगार आहेत त्यांनी हात वर करा। गई भैंस पाणी में। तेव्हा आपण कंत्राटी कामगार नाही म्हणून ते सारखं, आणि हे त्यांना का, कारण मॅनेजमेंट ही एक अशी जमात आहे की पलटी मारणं हे त्यांच्या रक्तात आहे। आपल्या अग्रीमेंट मध्ये काय होतं, किती दिवसात अग्रीमेंटची अंमलबजावणी होणार? 60 दिवसात। आज महिने किती झाले? 13, म्हणजे पलटीला सुरुवात झाली आहे का नाही? आपल्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे सगळ्यांना पीटी केस मिळणार। एवढंच नाही तर चर्चा झाली होती, जे कामगार या काळात रिटायर झाले, मृत्युमुखी पडले, त्यांना सुद्धा आम्ही नोकरी देणार। पण आता वॉर्डामध्ये आम्हाला वरून ऑर्डर नाही, यांना सगळं रितसर काम करायला वरून ऑर्डर लागते आणि घपळे करायला हे सगळं रान मोकळं असतं। आणि म्हणून आपण ते लिहिलेलं आहे की माझं म्हणणं काय आहे की मी बीएमसी चा कामगार आहे। आपलं जे केव्हीएसएस चं कार्ड आहे त्या कार्डावरती लिहिलेलं आहे एम्प्लॉई ऑफ बीएमसी। या 580च्या केस मध्ये माझी 13 महिने साक्ष चालली, 13 महिने। आणि बीएमसी चे जे वकील साहेब होते पाठक म्हणून, त्यांनी मला शरद पाठकांनी मला प्रश्न विचारला की या कार्डावर तुमची सही आहे का? म्हटलं हो आहे। नाव काय आहे? दादाराव पटेकर। खाली ओळीत काय लिहिलंय? एम्प्लॉई ऑफ बीएमसी। त्यांनी मला विचारलं तुम्हाला हे कोणी सांगितलं? म्हटलं कोणी सांगितलं काय? दादाराव पटेकरने सांगितलं। त्याच्याकडे प्रूफ काय आहे? म्हटलं प्रूफ तुम्ही दाबून ठेवलंय, हे बाहेर काढण्यासाठी तर आम्ही आलोय कोर्टात।
जसं 1240 ला सगळ्यांना अपॉइंटमेंट लेटर काढली ना बाहेर, दिली होती का अगोदर? 27 ची केस जिंकलो 2017 मध्ये, पण सगळ्यांना परमनन्सी केव्हापासून मिळाली आहे? 2007 पासून. म्हणजे तुम्ही जी दाबून ठेवलेली अपॉइंटमेंट लेटर होती ती नाक दाबल्यावर तोंडातून बाहेर काढण्यासाठीच आम्ही आलोय. तेव्हा पटेकरचं पण अपॉइंटमेंट लेटर तुमच्याच ताब्यात आहे, ते तुम्ही मला देत नाही तोपर्यंत मी लिहिलं एम्प्लॉई ऑफ बीएमसी, आणि ते 100% खरं झालं. ते किती झालं ते पटेकरने सांगितलं. पटेकरला परमनन्सी 1996 सालपासून मिळाली. नाक दाबलं की कसं तोंड उघडतं ते बघा. आणि 30 वर्ष भांडावं लागलं, 30 वर्ष. त्या मनाने तुम्ही किती सुखी प्राणी आहात हो. आज पहिल्यांदा एवढ्या मोर्चाने येत आहे. 2700च्या मोर्चात कधी नव्हते, 580च्या मोर्चात कधी नव्हते, 1240च्या मोर्चात कधी नव्हते, आज आलाय. पण तुमचं सुदैव की 2 मोर्चामध्येच तुमचं आटपलं. हे आटपलं का? कारण इथे दणकावून आपण जिंकलो आणि बीएमसी ला हे समजलं की जास्त खेचत राहू तर या कामगारांना पण मागेपासूनच डबोलं द्यायला लागेल, त्याच्यापेक्षा अग्रीमेंट करा. तेव्हा आपण नाक दाबलं, आणि यावेळी नाक एकट्याने नाही दाबलं. कचरा वाहतूक श्रमिक संघ, त्याच्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन, त्याच्यानंतर MMU म्युनिसिपल मजदूर युनियन, आणि आपल्या बरोबर सही करायला 5 युनियन होत्या. या सगळ्यांनी मिळून नाक दाबलं, तेव्हा तोंड उघडलं आणि अग्रीमेंट झालं. पण कुत्ते की डूम तेडी की तेडी. 60 दिवसात करायचं होतं, त्याला 13 महिने लावले. पण आम्ही पण काही कमी नाही ना. कुत्र्याला ट्रेन कसं करतात ते आम्हाला पण येतं. तेव्हा आता काही प्रश्न सुटलेले आहेत. आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर, हत्ती दरवाज्यातनं आत गेलेला आहे. लेकिन मग टाळ्या वाजवा ना. लेकिन पूछ अभी बाकी है. अबे इतना बताओ, जब हाथी खींच के लिया तो पूछ को पीछे लटकते छोड़ेंगे क्या? साहेबांनी पण तेच सांगितलं, पहिला हत्ती ताब्यात घ्या आणि मग नंतर एक सोंड्याचा फटका मारला तरी. तेव्हा त्या पद्धतीने आपण जातोय. आज एक निश्चित झालं की आपलं अग्रीमेंट पूर्णत्वाला जाणार, हा शब्द आम्ही त्यांच्याकडनं घेऊन आलोय. वाजवा वाजवा, अजून जरा जास्त वाजवा. वाजवा 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 वाजवा. बस बस बस, लय आमचं रक्त काढलं. तेव्हा आज आपल्या एकजुटीचा, कामगार वर्गाचा, हा जो लाल बावटा आपण खांद्यावर घेतलाय त्या लाल बावट्याचा, आणि गेल्या 100-125 वर्षाच्या कामगार चळवळीच्या इतिहासाच्या जोरावरती आपण जिंकलोय. हा जो लाल बावटा आहे ना, दोन्ही लाल बावटे, हे जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, भाषेच्या नावाने आपापसात लढायला शिकवत नाही. हा हे शिकवतो, हम सबका खून और उसका रंग. आणि तो लाल बावटा जेव्हा अमेरिकेमध्ये 1898 मध्ये कामगारांवर शिकागो मध्ये गोळ्या चालल्या, तेव्हा पांढरा शर्ट लाल झाला रक्ताने माखून. तर हा जो लाल बावटा आहे, हा कामगारांच्या बलिदानात निर्माण झालेला आहे. आज तुम्ही या पुढे सुद्धा कविस्कर साहेबांनी सांगितलं, हे सगळं झाल्यानंतर संयुक्त मोर्चा विजयी मेळावा घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे? नाही मला मंजूर. हा मेळावा जे पुरुष आहेत लग्न झालेले, त्यांची बायका पोरं बरोबर आली पाहिजेत, आणि ज्या महिला आहेत त्यांचा नवरा आणि मुलं आली पाहिजेत, आणि जे लग्न झालेले नाही त्यांनी भावा बहिणीला आणि आई वडिलांना घेऊन कुटुंबाचा विजयी मेळावा इथे आपण करायचा आहे. करायचंय ना? ही शेवटची लढाई आहे ना? होय ना? होय ना? मग काय, मग आता काय, आमच्या बाबूला कमिशनर करा, आमच्या बाबूला DMC करा. आम्हाला हक्क हे शेवटपर्यंत मागितले पाहिजे, आणि ते आपण मागणार आहोत. आणि आपला जो पीटीकेसचा प्रश्न आहे, नावांमध्ये फेरफारचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न त्याच्यासाठी एक कमिटी केली जाणार आहे. आणि जाधव साहेब बोलतील, ज्या घाणीशी संबंधित इतर खात्यांना इतके वर्ष पीटीकेस लागू नाहीये, त्या कामगारांना घाणीशी संबंधित या एका मुद्द्याला धरून पीटीकेस लावण्यासाठी चर्चा आणि त्याची प्रोसिजर सुरू केली जाणार आहे. तेव्हा तुमचं अभिनंदन. आता वाजवा ना टाळ्या.
बरं, थँक्यू. आमचं पण अभिनंदन करणार काय? करा. जय भीम, लाल सलाम.